वरुड शहरात भाजपचा घर टू घर प्रचार सुरू। वरुड शहरात प्रत्येक प्रभागात भाजपच्या प्रचार दौऱ्यात जनतेचा प्रतिसाद। वरुड शहरात भाजपच्या प्रचारासाठी लाडक्या बहिणी मैदानात। निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सध्या सर्वच पक्षाकडून प्रचार करायला सुरुवात झाली आहे। मात्र भाजपने प्रचारात वेगळी भूमिका घेतली असून भाजप प्रत्येक घर टू घर प्रचार करीत असून भाजपचे वातावरण वरुड शहरात तयार होताना दिसून येत आहे। आमदार चंदू यावलकर सुद्धा घर टू घर प्रचार करीत असल्याने भाजपची हवा वरुड, मोर्शी आणि शेंदुरजनाघाट शहरात होताना दिसून येत आहे। लवकरच वरुड, मोर्शी आणि शेगाटमध्ये भाजपच्या सभा देखील होणार असून त्यानंतर आणखी काय राजकीय वातावरण बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र सध्या तरी भाजपच्या बाजूने वरुड व शेगाटमध्ये नागरिकांचा कल दिसून येत आहे। आम्ही भाजपच्या प्रचार दौऱ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। शेंदुरजनाघाट शहरामध्ये ज्या प्रमाणात भाजपच्या प्रचारात लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला, त्याचप्रमाणे वरुड शहरात देखील लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपच्या प्रचार दौऱ्यात आपल्याला दिसून येत आहे। आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ईश्वरभाऊ सलामे आहेत। काय सांगणार, कसा प्रतिसाद मिळतोय जनतेचा प्रचारात? नमस्कार। जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि येत्या 2 तारखेला 26 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष भरघोस मताने निवडून येईल ही मला आशा आहे। बरं, लाडक्या बहिणी स्वतःहून प्रचारामध्ये सहभागी होत आहे। लाडक्या बहिणींच्या योजनेचा कितपत फायदा या निवडणुकीत तुम्हाला होणार आहे? जसा मागच्या वेळेस आमदार साहेबांच्या निवडणुकीमध्ये फायदा झाला, त्याच्यापेक्षा जास्त फायदा या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाला होईल आणि सोबतच नगरसेवक जे राहतील त्यांनाही होईल। वरुड नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष देवेंद्रभाऊ बोडके आपल्यासोबत आहेत। काय सांगणार, प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून जनतेचं मत काय ऐकू येत आहे? सर्वांना वरुडवासीय जनतेला नमस्कार। आपल्या वरुडच्या नगर परिषदेची होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक, या निवडणुकीमध्ये जनतेचा भारतीय जनता पार्टीवर संपूर्ण विश्वास या प्रचाराच्या वेळी दिसून येत आहे आणि मला अपेक्षा आहे की 26 नगरसेवक आणि वरुड नगरीला भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाच्या रूपानं ईश्वरजी सलामे हे विजयी होतील असं प्रचारामध्ये सर्वत्र दिसून येत आहे। आमदार चंदू यावलकर यांच्या कामावर विश्वास ठेवून नागरिक मतदान करतील का, काय वाटते? 100% मागच्या 5 वर्षामध्ये वरुड नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता होती, त्यावेळेस वरुड भागातला जो विकास झालेला आहे आणि आता सन्माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये जो विकास निधी आम्ही या ठिकाणी आणत आहोत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आणि आमचे लोकप्रिय नेते खासदार अनिलजी बोंडे साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली वरुडच्या जनतेचा विकास होईल एवढं आम्हाला आश्वस्त करतो।